UPSCचा अभ्यास म्हणजे करंट इव्हेंटचा अभ्यास हे समीकरण तसे जुनेच आहे. इनफॅक्ट गेल्या काही वर्षांमध्ये ते अधिकाधिक दृढ होत आहे. परीक्षेच्या तिन्ही टप्प्यावर म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये करंट इव्हेंट्सवरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या सातत्याने वाढतच आहे. करंट इव्हेंटचा अभ्यास सामान्यतः वर्तमानपत्रांच्या सहाय्याने केला जात असे. परंतु आता याबरोबरच इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. इनफॅक्ट या माध्यमांच्या आधारे करंट इव्हेंटचा अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसतो. याचं कारण ही बहुतांशी माध्यमे नोट स्वरूपामध्ये उपलब्ध असल्यामुळे एकूण वेळेची बचत होते. या माध्यमांचं महत्त्व आपण ॲक्सेप्ट केलं तरीसुद्धा वर्तमानपत्रांना ती पूरक ठरू शकतात, विकल्प नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. इनफॅक्ट वर्तमानपत्रे कशी वाचावीत यापूर्वी वर्तमानपत्रे का वाचावीत याची चर्चा करणे मला आवश्यक वाटते. मॅगझिन किंवा रेडिमेड नोट्समध्ये इव्हेंट संक्षिप्तपणे दिलेले असतात. त्यामुळे जरी वेळ वाचला तरी घटनांचं संपूर्ण आकलन किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग होत नाही. उदाहरण घ्यायचं असेल तर आपण भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे उदाहरण बघूया. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर एखाद्या महिन्याने आपण मॅगझिनमध्ये जेव्हा सर्जिकल स्ट्राईकविषयी माहिती वाचतो तेव्हा सर्जिकल स्ट्राईक्स आपण का केल्या, त्याचे फायदे तोटे काय झाले याविषयी एखादी पानभर माहिती दिलेली असते. पण त्याऐवजी जर आपण पेपर वाचत असू तर सर्जिकल स्ट्राईकच्या पूर्वी 2-4 महिन्यांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या भारतामधल्या हालचाली कशा वाढत होत्या, त्या कमी करण्यासाठी भारताने अंतर्गत त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती काय काय प्रयत्न केले, पाकिस्ताननी ते कसे हाणून पाडले, पाकिस्ताननी आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा कसा प्रयत्न केला आणि त्या पार्श्वभूमीवर सर्जिकल स्ट्राईकशिवाय भारतासमोर दुसरा कुठलाही पर्याय कसा उरला नाही, हे जर आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने सर्जिकल स्ट्राईकची गरज आणि त्याचे फायदे तोटे आपल्याला समजू शकतील. न्यूजपेपर रिडिंगचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. दुसरे म्हणजे न्यूजपेपरमध्ये विविध क्षेत्रातील एक्सपर्ट्स आपली मते देत असतात. अशा मतमतांतरांच्या वाचनातून तुमचेही मत तयार होत असते. परीक्षेसाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. न्यूजपेपर का वाचायचे आता आपल्याला कळालं. न्यूजपेपर कसे वाचायचे याच्यापूर्वी अजून मात्र काही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर ती पहिली गोष्ट म्हणजे की न्यूजपेपर वाचायला सुरुवात करण्याच्या पूर्वी तुम्हाला सिलॅबसवरती पूर्ण कंट्रोल असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिसही व्यवस्थित व्हायला पाहिजे. न्यूजपेपरमधली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची नसते. कुठल्या बातम्या महत्त्वाच्या आहेत हे समजण्यासाठी सिलॅबस डोक्यात फिट असणं गरजेचं आहे. प्रत्येक बातमी ही परीक्षेच्या दृष्टीने कशी महत्त्वाची आहे, ती प्रिलिम्सला महत्त्वाची आहे का, मेन्सला महत्त्वाची आहे, एसेला महत्त्वाची आहे का, इंटरव्ह्यूला महत्त्वाची आहे, हे कळण्यासाठी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. या दोन गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत पेपर वाचायला सुरुवात करण्याला काही अर्थ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या ह्या आपण 2 पार्टमध्ये डिव्हाइड करू शकतो. त्यातले काही न्यूज असतात आणि आर्टिकल्स असतात. न्यूज म्हणजे काय तर झालेली घटनेविषयीची माहिती आणि आर्टिकल म्हणजे काय तर तिच्याविषयीचं डिटेल ॲनालिसिस. न्यूज पुन्हा 2 प्रकारचे असतात. काही न्यूज किंवा काही घटना ह्या एका दिवशी घडतात आणि संपतात. उदाहरणार्थ एखादा रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला, मग त्या दिवशी ती बातमी येते की इथे रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला, दुर्दैवाने त्याच्यामध्ये इतके लोकांचा मृत्यू झाला, विषय संपला. काही दिवसांनंतर मे बी एक आर्टिकल येऊ शकतं की ज्याच्यामध्ये सध्या रेल्वेचे ॲक्सिडेंट का होत आहेत, त्या रेल्वेच्या ॲक्सिडेंट जर कमी करायचे असतील तर काय केलं पाहिजे याविषयी डिटेल ॲनालिसिस असू शकतं. तो आर्टिकलचा भाग झाला. काही न्यूज या न्यूज इन द मेकिंग या प्रकारामध्ये आपण मोडू शकतो. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध कसे आहेत हे विशद करा, अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर हे 1 किंवा 2 दिवसाच्या इव्हेंट्सवरनं किंवा नोट्सवरनं तुम्ही देऊ शकत नाही. कारण ही घटना घडतच असते 1 महिने, 2 महिने, कधी 4 महिनेसुद्धा. तर ह्या गोष्टी न्यूज इन द मेकिंग या सदराखाली येतील. ह्या 2 गोष्टी आता आपल्याला समजल्यानंतर आता आपण न्यूजपेपरमध्ये कुठले सेक्शन्स असतात आणि तो प्रत्येक सेक्शन कसा वाचायचा हे याची चर्चा करूयात.
नॉर्मली जो पहिलं सदर आपल्याला पेपरमध्ये येतं ते म्हणजे लोकल किंवा रिजनल न्यूज. आपण UPSCची परीक्षा देतोय, त्याच्यामुळे लोकल किंवा रिजनल लेव्हलच्या बातम्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसतात. एखादी गोष्ट जर लोकल किंवा रिजनल लेव्हलला महत्त्वाची असली तर ती आयदर पहिल्या पेजवरती येईल किंवा नॅशनल ह्या सदराखाली येईल. त्यामुळे लोकल आणि रिजनल ही पानं तुम्ही सरळ सोडून द्या. आपल्या दृष्टीने महत्त्वाचं पेज म्हणजे नॅशनल न्यूज. नॅशनल न्यूज या पहिल्या पानावर पण असतात किंवा पेपराच्या आतमध्ये नॅशनल असं हेडिंग काही पेजेसवरती असतं. नॅशनल न्यूजमध्ये राजकीय स्वरूपाच्या बातम्या आपण पूर्णपणे सोडून देणं गरजेचं आहे. UPSC पॉलिटिक्सवरती प्रश्न विचारत नाही. त्यामुळे इलेक्शन्स, एखादा राजकीय पक्ष, नेता काय म्हटला, त्यांच्यामध्ये काय भांडणं झाली, हे पूर्णपणे सोडून द्या. हे सोडून आर्थिकदृष्ट्या किंवा गव्हर्नन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, एन्व्हायरमेंट, जिओग्राफिकल किंवा इतर कुठल्याही प्रकारे सिलेबसशी निगडीत असलेल्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या घटना आपल्याकरता महत्त्वाच्या असतील. नॅशनल पेजवरची प्रत्येक बातमी वाचणं गरजेचं आहे, ती हेडलाईन नसली तरीसुद्धा. यानंतर पुढचं जे महत्त्वाचं सदर असतं ते म्हणजे इंटरनॅशनल. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल सदर वाचताना महत्त्वाचा एक समस्या भेडसावते, ती म्हणजे त्यांना त्या घटनेविषयीची बॅकग्राऊंडच माहीत नसते. म्हणजे हेडिंग येतं, एखादी बातमी येते की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये काल काहीतरी वाद झाला. कळतं ही बातमी महत्त्वाची आहे, पण इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये वाद का झाला किंवा कशामुळे होतोय त्याची पार्श्वभूमी जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ती आजची बातमी कळणार नाही. त्यामुळे इंटरनॅशनल पेजवरच्या बातम्या वाचताना त्या घटनेमागची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे की नाही याची खातरजमा करून घेणं अतिशय गरजेचं आहे. ह्या पेजवरती फक्त हेडलाईन्स तुम्ही वाचा, त्यातल्या बारीक सारीक बातम्या वाचायची गरज नाही. इंटरनॅशनल स्टडीजमध्ये तुम्हाला याची कल्पना असेल की फक्त भारत आणि भारताच्या संबंधित बातम्याच महत्त्वाच्या असतात. ज्या घटनांचा भारताशी संबंध नाही अशा घटना तुम्ही टाळू शकता. पुढचं सदर आहे इकॉनॉमी आणि बिझनेस. पुन्हा मागच्याच सदराचा प्रॉब्लेम इथेही तुम्हाला भेडसावणार आहे. बऱ्याच वेळेला इकॉनॉमी आणि बिझनेस पेजवरच्या बातम्यांची बॅकग्राऊंडच आपल्याला माहीत नसते. म्हणजे उद्या समजा बातमी आली की GSTमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल होणार आहेत, पण GST नक्की काय आहे, तो कशा करता येणार आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत, हे जोपर्यंत तुम्हाला माहीत नसेल तोपर्यंत तुम्हाला त्या दिवशीच्या बातमीचा अभ्यास नीट करता येणार नाही. त्यामुळे इथेही जर एखाद्या घटनेची पार्श्वभूमी माहीत नसेल तर ती घटना वाचायच्या फंदात पडू नका. ह्या पेजवर ज्या बातम्या येतात त्या ढोबळमानाने तुम्ही 2 सेक्शन्समध्ये डिव्हाइड करू शकता. एक भारतीय अर्थव्यवस्थेच्या संबंधित आणि 2 जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित. जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या गोष्टी जर भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित असतील तरच त्या वाचा, अदरवाईज त्या तुम्ही सोडून द्या. तुमचं कॉन्सन्ट्रेशन भारताशी संबंधित असलेल्या घटनांवरच असणं आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमधील घटनासुद्धा तुम्ही पुन्हा 2 सब ग्रुपमध्ये डिव्हाइड करू शकता. एक भारत सरकारशी संबंधित आणि 2 खाजगी क्षेत्राशी किंवा कॉर्पोरेटशी संबंधित. सामान्यतः कॉर्पोरेटशी संबंधित असलेल्या बातम्या UPSCच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसतात, पण जर ती घटना राष्ट्रीय पातळीवरती महत्त्वाची असेल तर तुम्ही नक्की तिचा अभ्यास करायला हरकत नाही. उदाहरणार्थ, जर टाटा डायरेक्टर बोर्डामध्ये जर काही भांडणं झाली असतील तर ती गोष्ट UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची असू शकते, जरी ती टाटा या खाजगी कंपनीशी संबंधित असली तरीसुद्धा. पुढचं महत्त्वाचं सदर आपल्या न्यूजपेपरमध्ये असतं ते म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो, कारण त्यांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीविषयी ॲप्रोच व्यवस्थित डिफाईन नसतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा अभ्यास कसा करावा हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. शक्यतो ह्या पेजेसवरती अतिशय करंट न्यूज असतात, पण त्यापैकी 90% घटना ह्या UPSC करता महत्त्वाच्या नसतात, कारण त्या संशोधनपर असतात. ते संशोधन अजून मान्यता त्याला मिळालेली नसते, अशा गोष्टी आपल्याकरता महत्त्वाच्या नसतील. ट्रॅडिशनली बायोलॉजी, ॲग्रिकल्चर, कॉम्प्युटर्स या रिलेटेड सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याकरता महत्त्वाच्या असतील. पुढचं सदर असतं स्पोर्ट्स. नॉर्मली तरुणांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो, पण UPSCला
मात्र त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे स्पोर्ट्स पेज तुम्ही चक्क सोडून द्या. जर स्पोर्ट्समध्ये एखादी घटना UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची असेल असं वाटलं, म्हणजे उदाहरणार्थ BCCIच्या कारभारावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असतील आणि त्याच्यावरती एखाद्या आयोगाची नेमणूक केली असेल, तर ती बातमी स्पोर्ट्स पेजवर न राहता फ्रंट पेजवरती येते आणि मग ती आपल्याकरता महत्त्वाची ठरेल. अन्यथा बाकीच्या स्पोर्ट्सच्या बातम्या सोडून देणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कल्चर हा पॉईंट जास्तीत जास्त खूप महत्त्वाचा होत चाललेला आहे. त्याच्यामुळे कल्चर ह्या पेजकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. यातल्या बऱ्याचशा कल्चरल आस्पेक्टची आपल्याला माहितीच नसते. त्यामुळे इथे येणारे किंवा इथे ह्या पेजवरती मेन्शन होणारे विविध प्रकारचे डान्सेस, पेंटिंग स्टाईल्स किंवा आर्किटेक्चरच्या स्टाईल्स ह्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्याकरता इंटरनेटच्या माध्यमाचा उपयोग करा. पुढचं महत्त्वाचं सेक्शन की जो नॉर्मली आपण वाचत नाही, तो म्हणजे बुक रिव्ह्यूज. माझ्या मते बुक रिव्ह्यूज हा अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे. यामध्ये दर आठवड्याला 3-4 सध्याच्या महत्त्वाच्या पुस्तकांचा रिव्ह्यू येतो. जर हा रिव्ह्यू तुम्ही वाचला तर एखाद्या घटनेविषयी किंवा एखाद्या समस्येविषयी एक समग्र अवलोकन आर्टिकल स्वरूपामध्ये आपल्याला एकाच जागेवरती मिळतं. ह्या दृष्टीने बुक रिव्ह्यूज महत्त्वाचे असतात. गेल्या काही वर्षांमध्ये UPSC प्रश्न विचारताना बुक रिव्ह्यूजचा अभ्यास मदत घेताना नक्कीच दिसतं. पुढचं आणि जे मे बी सगळ्यात पॉप्युलर सदर आहे ते म्हणजे एडिटोरियल्स. UPSCचा अभ्यास करताना पेपर वाचणं म्हणजे एडिटोरियल्स वाचणं असा एक समज आहे. तो फारसा चुकीचा नाही, परंतु एडिटोरियल्स नक्की का वाचायची आणि कशी वाचायची हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की एडिटोरियल्स हे त्या संपादकाचं मत असतं. म्हणजेच ती घटना जर तुम्हाला माहीत नसेल किंवा त्या घटनेचं विश्लेषण तुमच्याकडे जर तयार नसेल तर ते मत तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे एडिटोरियल वाचण्याच्या पूर्वी तुम्हाला ती घटना सगळ्याच किंवा त्या घटनेचे सगळेच आयाम माहीत आहेत की नाही याची खातरजमा करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ती घटना UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूने, सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. जर ते महत्त्वाचं असेल तर तुम्ही ते एडिटोरियल वाचायला हरकत नाही. पण ते एडिटोरियल म्हणजे त्या संपादकाचं मत आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्या संपादकाचं मत तुम्हाला मान्य असायलाच पाहिजे किंवा UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूने बरोबर असायलाच पाहिजे असं नाही. त्यामुळे सगळी एडिटोरियल न वाचता परीक्षेच्या दृष्टीने जी महत्त्वाची असतील ती वाचणं गरजेचं आहे. एडिटोरियल्सच्या पेज बरोबरच तुम्हाला रीडर्स लेटर नावाचं एक छोटंसं सदर सापडेल. याच्यामध्ये वाचक वर्तमानपत्राच्या एडिटरबरोबर पत्रव्यवहार करतात. बऱ्याच वेळेला याच्यामधनं आपल्याला विविध मतं किंवा विश्लेषणाचे वेगळे मुद्दे कळू शकतात. त्यामुळे जर एखादं लेटर तुम्हाला थोडंसं मोठं वाटलं तर त्याच्यावर नजर टाकायला विसरू नका. या प्रकारे तुम्ही पेपर जेव्हा वाचायला सुरुवात कराल तेव्हा एक एक सेक्शन कॉन्शियसली वाचणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तुम्हाला जो फेस होणार आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा आणि नोट मेकिंगचा. नॉर्मली सुरुवात जेव्हा तुम्ही पेपर वाचायला कराल तेव्हा तुम्हाला जवळजवळ 3 ते 3.5 तास इतकाही वेळ लागू शकेल. पण मी सांगतो त्या प्रकारे कॉन्शियसली जर प्रयत्न केले तर 15-20 दिवसांमध्येच हा वेळ 2-2.5 तासापर्यंत खाली येऊ शकतो. याकरिता काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो अलॉटेड टाईम आहे तो युटिलाइज केला पाहिजे चांगल्या पद्धतीने. त्याकरता पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला कुठले कुठले चॅलेंजेस फेस होत आहेत हे तुम्ही लिस्ट डाऊन करा. सामान्यतः कुठले चॅलेंजेस फेस होतात तर पहिलं चॅलेंज असतं की बऱ्याच वेळेला मुलांचं इंग्लिश जेवढं पाहिजे तेवढं चांगलं नसतं. दुसरं, बऱ्याच वेळा त्यांची सिलेबसवरती अजून पकड आलेली नसते. तिसरं, प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस झालेलं नसल्यामुळे नक्की कुठल्या भूमिकेतून ते बातम्या वाचायच्या हे त्यांना कळत नसतं. बऱ्याच वेळेला या मतमतांतरांच्या जंजाळामध्ये आपलं मत नक्की काय असावं हेच त्यांना कळत नसतं. ही चॅलेंजेस नीट समजून घेतली पाहिजेत आणि याच्यावरती नीट वर्क केलं पाहिजे. तसं जर झालं तर तुमचं पेपर रीडिंग हे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह होईल आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करता येईल. पेपर दररोज वाचायला सुरुवात करण्यापूर्वी रिव्ह्यू घ्यायची सवय लावा. म्हणजे काय, समजा 20 पानी पेपर जर असेल तर वरती कुठली कुठली सदर त्याच्यामध्ये असतात ते आपण बघितलेलं आहे.
त्या सदरांमधल्या तुम्हाला कुठल्या बातम्या आज वाचायच्या आहेत ते पहिल्यांदा टिक करा. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की नक्की किती वेळ लागणार आहे किंवा कुठली आर्टिकल्स किंवा कुठल्या बातम्या महत्त्वाच्या आहेत तुम्हाला प्रायोरिटाईज करता येईल. जर तुम्ही 2 तास देणार असाल आणि त्या दिवशी 3 तास लागणार असतील तर मग शेवटच्या तासामध्ये कमी महत्त्वाच्या बातम्या ठेवा. वाटलं तर ते बातम्या कट करून फाईलमध्ये लावून ठेवा आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा त्या तुम्ही वाचा. म्हणजे हा जर रिव्ह्यू अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला घेतला तर पेपर रीडिंग जास्त इफेक्टिव्ह होईल. आता आपण नोट मेकिंगचा विचार करूयात. नोट्स काढणं ही अतिशय व्यक्तिगत गोष्ट आहे. मला तुम्हाला सल्ला आहे की नोट्स ह्या फक्त तुमच्याकरता असतात. त्या जितक्या शॉर्ट असतील तितकं चांगलं. म्हणजे तुम्हाला त्या लिहितानाही कमी वेळ लागेल आणि त्याची रिव्हिजन करतानाही कमी वेळात पूर्ण होईल. नोट्स सेक्शन वाईज व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा. म्हणजे नॅशनल न्यूज एका ठिकाणी, इकॉनॉमीच्या न्यूज एका ठिकाणी, पॉलिटीच्या न्यूज एका ठिकाणी, या प्रकारे. त्याचबरोबर न्यूज इन द मेकिंग जर असेल एखादी घटना तर समजा उदाहरणार्थ आज काहीतरी डिमॉनिटायझेशनचा निर्णय घेतला गेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आता ही न्यूज पुढचे 2 महिने महत्त्वाची असेल. तर आजची नोट काढल्यानंतर एक पान रिकामं सोडून द्या आणि जेव्हा जेव्हा डिमॉनिटायझेशनविषयी महत्त्वाचं काही विश्लेषण येईल तेव्हा तुम्ही तर त्याच पानावरती ठेवा. म्हणजे या सेक्शन वाईज जर तुम्ही नोट्स ऑर्गनाईज केल्या तर रिव्हिजन करतानाही तुम्हाला सोपं पडेल. टाईमली किंवा पिरियॉडिक रिव्ह्यू घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज ज्या घटना आपल्याला महत्त्वाच्या वाटतात त्या 2 महिन्यांनंतर वाटतीलच असं नाही. जेव्हा तुम्ही 2 महिन्यांनंतर रिव्ह्यू घ्याल तेव्हा ज्या गोष्टी महत्त्वाच्या नसतील त्या तुम्ही बाजूला टाकून द्या. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला डेफिनेशन्स बदलतात. बऱ्याच वेळेला घटनाक्रम बदलत असतो. मग अशा वेळेला ज्या लेटेस्ट न्यूज असतील त्याच तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि ज्या जुन्या न्यूज असतील त्या तुम्ही डिस्कार्ड करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पिरियॉडिक रिव्ह्यू जर तुम्ही घेतला तर तुमचं नोट मेकिंग आणि पर्यायाने टाईम मॅनेजमेंट इफेक्टिव्ह होईल. तुमच्या बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असेल की आम्ही मराठी न्यूजपेपर वाचू का? मराठी न्यूजपेपर वाचायला काहीच हरकत नाही, परंतु इंग्लिश न्यूजपेपर वाचणं हे मॅन्डेटरी आहे हे लक्षात ठेवा, ॲटलिस्ट UPSCसाठी. याचं कारण आहे की इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदूसारखे न्यूजपेपर हे जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह असतात आणि त्याच्यामधनं मल्टी डायमेन्शनल अंडरस्टँडिंग होण्यासाठी मदत होते. रेग्युलर न्यूजपेपर जर तुम्ही वाचला तर तुमचं व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होते. त्याचा तुम्हाला मेन्सला किंवा इंटरव्ह्यूलाही फायदा होत असतो. ते शब्द सुरुवातीला अवघड वाटतात पण तुम्हाला 15-20 दिवसानंतर लक्षात येईल की तेच शब्द पुन्हा पुन्हा पेपरमध्ये येत असतात. त्याच्यामुळे ही व्होकॅब्युलरी बिल्ड होणं आणि त्याच्या पर्यायाने तुमचं रायटिंग आणि कम्युनिकेशन जास्त इफेक्टिव्ह होणं हाही इंग्लिश न्यूजपेपर वाचण्याचा एक अनुषंगिक परिणाम आहे. त्यामुळे इंग्लिश न्यूजपेपरला तुम्ही पर्याय शोधू नका. विविध मॅगझिन्स, विविध क्लासेसच्या प्रिंटेड नोट्स, झेरॉक्स, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग या सगळ्याच्या माऱ्यामुळे आज प्रचंड माहितीचा भडीमार तुमच्यावर होतो आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून यातलं काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि खरं तर या सगळ्या माध्यमांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्र हे माध्यम आहे. ते कसं वाचावं, त्याच्यापासून नोट्स कशा काढाव्या याची आज आपण चर्चा केली. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमचं परीक्षेचं प्रिपरेशन जास्त इफेक्टिव्ह होईल याची मला खात्री आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला वाचायला आवडतील. admin@upscmantra.com वर तुम्ही मला मेल पाठवू शकता. आमची वेबसाईट upscmantra.com याला जरूर भेट द्या. तिथे याच प्रकारचे इतर अनेक माहितीप्रद व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.